राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खड़से ने पति की गिरफ्तारी के बाद आज पुणे में मीडिया से बात की। इस दौरान उन्होंने ऊपर लगे आरोपों पर चुप्पी तोड़े और कहा कि वे सही समय और सही जगह पर मीडिया के सामने अपना पक्ष रखेगी। साथ ही उन्होंने शरद पवार से मुलाकात पर भी अपनी प्रतिक्रिया दी। आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली। तर अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती, त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले। आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतोय। मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे। जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ॲक्टच्या अंतर्गत आहे। NDPS ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती। असं काहीही नाही। त्या दिवशी मी CP कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते, कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी। मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज CP कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते।